बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त समाधी स्थळावर अभिवादन केल्यानंतर श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांनी कार्यकर्त्यांना अगदी मोजक्या शब्दात मार्गदर्शन केलं। नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या। सदर निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीने प्रामाणिकपणाने माझ्याबरोबर काम केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले। तसेच या पराभवामुळे व कोण काय बोलते याच्याकडे लक्ष देऊ नका, खचून जाऊ नका। आपल्याला जोमाने परत कामाला लागायचे आहे। तुम्ही माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने थांबला, इथून पुढे तुमच्या प्रत्येक कामात मी तुमच्या बरोबर असणार आहे, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले। तसेच योग्य वेळेला आपण योग्य निर्णय आपल्या सर्वांच्या विचाराने घेऊ, काळजी करू नका, अशा पद्धतीनं एक मायेचा आधार आज वहिनींनी कार्यकर्त्यांना दिला। आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगलीकर जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांच्याबरोबर आपण पाठपुरावा करून नागरिकांच्या कामासाठी आपण परत एकदा जोमाने कामाला लागायचे आहे, असे मनोगत व्यक्त केले। त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी आभार मानते। पण इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही माझ्या अडचणीच्या वेळी राहिलात, माझ्याबरोबर राहिलात, कसलाही विचार न करता, तर इथून पुढच्या काळात सुद्धा तुमच्या बरोबर राहणं हे माझं कर्तव्य आहे। त्यामुळे आपण आता शांततेने एक कुठला तरी निर्णय घेऊया, तर घाई गडबडीने काही आपल्याला करायचं नाहीये। त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे सांगते की इथून पुढच्या काळात मी तुमच्या बरोबर असेनच, आणि पुढे मग काय निर्णय घ्यायचा ते आता जरा शांत चित्ताने आपण घेऊया। अशी गडबड वगैरे कोणी काय करू नका, एवढंच तुम्हाला सांगते।